राज्यातील नाही नाही कशावरती झोमॅटो, नाही चार पुढे ब्लिंकिट, गेलो आपण. झेप्टो, कॅफे, हो पण पुढे गेलो आता. स्विगी, प्रश्न अमेझॉन पुकारलाय. व प्रश्न इतर पुकारलाय ऑलरेडी. ऑनलाईन पुढे गेलो आहोत आपण. खाद्यपदार्थाची वितरण करणाऱ्या पुढे गेलो आहोत आपण. कंपन्याकडून खरं तर वितरण करणाऱ्या या सर्व कंपन्यांकडून त्यांच्या प्रत्येक वितरण कर्मचाऱ्यांची पोलीस पडताळणी सक्तीची करण्यासाठी शासन काय परिपत्रक काढणार आहे का, हा माझा एक प्रश्न राहील. दुसरा त्याला जोडून असा आहे की पडताळणीशिवाय कामावर ठेवलेल्या कर्मचाऱ्याबाबत आणि तो कर्मचारी त्या ठिकाणी पोलीस पडताळणी न घेता काम करत असेल तर त्या कंपनीवर आपण काही दंडात्मक कारवाई करणार आहात का, हा माझा दुसरा प्रश्न राहील. आणि तिसरा शेवटचा असा प्रश्न बस 3 झाली ना साहेब मला तुम्ही प्रत्येक वेळेस एकदम बोलून दिलं, म्हणजे 2 मिनिटं मी नसेल बोललो साहेब. मी साहेब विशेष करून साहेब या ठिकाणी मला आवर्जून सांगायचं आहे की रात्री असेल किंवा दिवसा असेल, महिला, अल्पवयीन मुली किंवा वयोवृद्ध अपंग व्यक्तींच्या बाबत जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी त्यांनी मागणी केली असता ऑनलाईन सर्व खाद्यपदार्थाची मागणी केली असता वितरित करणाऱ्या कर्मचाऱ्याची माहिती त्यांना ॲपवर समजण्यासाठी आपण असं काही तंत्रज्ञान शोधून काढणार किंवा त्या कंपनीला असं काही आदेश देणार आहात का किंवा ॲपवर त्या ग्राहकाला सर्व काही त्या ठिकाणी समजू शकेल, अशी माझा तिसरा प्रश्न आहे. काय अध्यक्ष महोदय, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे हा. खरं तर ह्या ज्या काही कंपन्या आहेत या कंपन्यांमध्ये जे कोणी हे लोक काम करतात या लोकांना नियुक्त करत असताना ह्या सर्व कंपन्या आस्थापना जाहिरात देऊन त्रयस्थ संस्थेमार्फत यांची नोंदणी करतात. नोंदणी करायची जी प्रक्रिया आहे ती ऑनलाईन ॲप्लिकेशनच्या माध्यमातून हे करतात आणि हे एक पार्टनरशिपच्या नावावर हे ॲग्रीमेंट त्यांचं होत असते. आणि मुख्यत्वे आपण जर पाहिलं तर हे मेट्रो शहरांमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येते आणि या सर्वांची नियुक्ती भरती प्रक्रिया त्रयस्थ संस्थांमार्फत होत असल्यामुळे आस्थापना त्यांच्या स्वतःवरची जबाबदारी झटकताना आपल्याला दिसतात. पण ह्या मध्यंतरीच्या काळात बऱ्याच अशा काही घटना घडताना दिसल्या. त्यानंतर मध्यंतरी गृह विभागाच्या मार्फत या संदर्भात एक चर्चासत्र आणि सूचना मागवण्यात आल्या होत्या. तेव्हा कामगार विभागाच्या माध्यमातून सुद्धा गृह विभागाला ह्या सूचित केलं आहे की अशा सर्व कंपन्या आणि असे जे सर्व कामगार आहेत अशांवर गृह विभागाने यांची जी चारित्र्याची तपासणी आहे ही करण्याबद्दल आपण सर्वांना सूचित केलं पाहिजे. आणि खरं तर आपण पाहिलं तर यांची जी रजिस्ट्रेशनची जी प्रोसिजर आहे ती एका ॲप्लिकेशन मार्फत होत असल्यामुळे त्यावर ते आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक तपशील, ड्रायव्हिंग लायसन, पोलीस पडताळणी प्रमाणपत्र, ई-श्रम नोंदणी क्रमांक, स्वतःचं वाहन असल्यास त्याचं कागदपत्र, वाहनाचे विम्याचे कागदपत्र, गोपनीयतेचे शपथपत्र आणि अशा अनेक गोष्टी ते मागत असतात. तर एवढ्यात तरी असं दिसून आलं आहे की पोलीस चं जे व्हेरिफिकेशन आहे ते सर्व कंपन्या मागतात आहे. पण तरीसुद्धा येणाऱ्या काळामध्ये या सर्व आस्थापनांना असं सूचित करण्यात येईल, असे डायरेक्शन्स देण्यात येतील की सर्वांनी पोलीस व्हेरिफिकेशन केल्याशिवाय अशा लोकांना नोंदीत करू नये. असा कोणी कामगार आढळला तर निश्चित त्याला कामावून कमी करण्यात यावं आणि गृह विभागाला सोबत घेऊन ज्या आस्थापना असं करणार नाही अशांवर कारवाई करण्यात येईल.